दर्शकांनो नमस्कार। जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज मी आलेली आहे मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे। मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यासाठी याला नाव दिले गेलेले आहे, कारण बरेचसे आजार याच्यावरती इलाज इथे होत असतो आणि बरेचसे विभाग इथे आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा देखील तुम्हाला इथे मिळणार आहेत। मैं डॉक्टर अरुणा पापलकर। मैं इसके पहले 25-30 साल से पापलकर हॉस्पिटल में प्रैक्टिस कर रही थी। 2 साल से मेडिकेयर हॉस्पिटल में ग्रुप प्रैक्टिस कर रहे हैं डॉक्टर चिद्दरवार और डॉक्टर अग्रवाल के साथ। लता अग्रवाल मेडिकेयर हॉस्पिटल में पिछले 2 साल से एज ए डायरेक्टर और गायनेकोलॉजी डिपार्टमेंट में डॉक्टर सुप्रिया चिद्दरवार और डॉक्टर अरुणा पापड़कर के साथ मिलकर प्रैक्टिस कर रही हूँ। हम यहाँ मी डॉक्टर सुप्रिया चिद्दरवार। मी ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून पुसदला मागील 28 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे। इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसला 25-30 वर्ष झाली होती, तरी आम्हाला सर्वांना एकत्र ग्रुप प्रॅक्टिस आणि सर्व सोयींयुक्त असं हॉस्पिटल पाहिजे होते आणि त्यानुसार आम्ही पुसद येथे 1 लाख स्क्वेअर फूटचे आणि भव्य असे सुसज्ज रुग्णालय आम्ही चालू केले। हॉस्पिटल जब आपने शुरू किया था तो हमारा बेसिक उद्देश्य इसमें यह था कि कोई भी सीरियस पेशेंट को सभी सुविधाएं की ज़रूरत रहती है और विद इन अ फ्रैक्शन ऑफ मिनट्स और सेकंड्स में अगर सुविधा उपलब्ध हुई तो ही पेशेंट की जान बच सकती है। मेडिकेअर दुसऱ्या वर्षाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आमचं दुसरं वर्ष म्हणजे पहिलं आणि दुसरं वर्ष हे एक विशिष्ट प्रकारच्या योग्य सेवा पुसदमध्ये देण्याच्या तयारीने आम्ही इथे आलो होतो। नमस्कार, मी डॉक्टर सुजित माणिकराव चिलकर। मी माझे MBBS
जे हॉस्पिटल मुंबई येथून 2008 साली पूर्ण करून त्याच्यानंतर मी MD पीडियाट्रिक म्हणजेच बालरोग विभागामध्ये माझं MD हे शिक्षण मी 2011 साली पूर्ण केलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन विलासराव थोरकर. मी बालरोग तज्ज्ञ म्हणून मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जानेवारी 2017 पासून कार्यरत आहे. मेडिकेयर दंत चिकित्सालय, यहाँ पर हमारा उद्देश्य मरीजों को कम से कम दामों में सबसे बेहतर और सबसे अच्छी क्वालिटी का ट्रीटमेंट देने की हमारी इच्छा है. गेली 7 वर्ष झाली आहेत या हॉस्पिटलला. मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जे काही डॉक्टर्स लोक आता सेवा देत आहेत, नुकताच कोरोनामध्ये बरेच डॉक्टर्स लोकांनी सेवा दिलेली आहे आणि ही सेवा नेमकी कशा प्रकारे त्यांची सुरू आहे, त्यांचा हा सगळा मेडिकेअर हॉस्पिटलचा प्रवास कसा सुरू आहे याचबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि अधिकही माहिती मी तुम्हाला या चॅनलच्या मार्फत देणारच आहे. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मेडिकेअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर सतीशजी चिद्दलवार सर आणि त्याचबरोबर डॉक्टर वीरेन पापळकर सर. या दोघांचं आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात आणि आजच्या या चर्चेला सुरुवात करूयात. सर, तुम्हा दोघांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर. जसं की 7 वर्ष पूर्ण झाली आहेत आपल्या हॉस्पिटलला आणि या 7 वर्षामध्ये नेमकी जेव्हा तुम्ही सुरुवात केलेली होती, कारण आपण काहीतरी करतोय तेव्हा काहीतरी अडचणी मात्र येतात, काहीतरी संघर्षातून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असते. मला सर सांगाल सर्वप्रथम की 7 वर्षांच्या अगोदर जेव्हा आपण या हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती तेव्हा काय प्लॅनिंग्स होते डोक्यामध्ये, पुसदकरांसाठी काय नवीन घेऊन येण्याची संकल्पना होती डोक्यामध्ये, काय सांगाल? मी डॉक्टर पापळकर. ऍक्च्युअली मी पुसदला गेल्या 35 वर्षापासून आहे. पण या गेल्या 35 वर्षात मी माझ्या स्वतंत्र प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जेव्हा काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की सिंगल स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण काम होऊ शकत नाही, सर्व प्रकारची आपण सेवा देऊ शकत नाही, एकाच छताखाली शक्यच नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात असं फारसं सारखं होतं की आपल्याला काहीतरी सर्व स्पेशालिटी एकत्र येऊन आपल्याला काम करता आलं पाहिजे. मल्टी स्पेशालिटी आणि मल्टी स्पेशालिटी संकल्पना त्याच्यातून निर्माण झाली. बरोबर. आणि साधारणतः एक 10 वर्षा अगोदर आम्ही ती कल्पना डोक्यात आल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन घेतलं
आणि त्या इम्प्लिमेंटेशननुसार आम्ही पहिले प्रथम जागा घेतली. जागा ही आम्ही जवळजवळ 3 एकर जागा घेतली. अगदी गावाच्या सेंटरमध्ये जागा आहे. बिलकुल बिलकुल. आणि बस स्टँड पासून अगदी जवळ आहे. पुसदकरांना सगळे सोयींनी युक्त. हा, आणि त्यामुळे मग जागा घेऊन मग आम्ही कन्स्ट्रक्शन केलं आणि साधारणतः एक 7 वर्ष अगोदर आम्ही या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. बिलकुल. जवळजवळ 1 लाख स्क्वेअर फूट जागा आहे. आणि या जागेवर आमचं हे 5 मजली हॉस्पिटल आहे. बिलकुल बिलकुल. ही एक संकल्पना जेव्हा डोक्यात आली तेव्हा आम्ही 3 जण होतो. म्हणजे मी पॅथॉलॉजिस्ट आणि आमच्याजवळ दुसरे इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर अग्रवाल, या 3घांनी मिळून आम्ही ही सुरुवात केली. पण पुढे आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला एवढ्यानी होत नाही, याच्यात आपल्याला बाकीच्या स्पेशालिटी परत लागतात. बिलकुल. आणि त्यामुळे मग आम्ही त्या स्पेशालिटी ऍड करत गेलो. बरोबर. आणि आज हे 150 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. बिलकुल. यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर इव्हन या पूर्ण विदर्भामध्ये 150 बेडचं स्वतंत्र हॉस्पिटल, इतकं प्रशस्त हॉस्पिटल आज आपल्याला पाहायला मिळते. आणि याचं सर्व श्रेय आम्ही तिन्ही जे डायरेक्टर्स आहेत यांना जातं. शिवाय आमच्याकडे सर्वांच्या ज्या मिसेस आहेत त्या सर्व डॉक्टर आहेत, त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. त्यामुळे गायनेकोलॉजीचं डिपार्टमेंट आमचं एकदम सर्व व्यवस्थित सुरू आहे. बरोबर. नक्कीच. म्हणजे 150 बेडचं हे जे हॉस्पिटल आहे, प्रशस्त हॉस्पिटल तुम्ही उभारलेलं आहे. पण सर याची प्लॅनिंग तर खूप आधी असेल ना, कारण एकादमाने तर या 7 वर्षांच्या अगोदर नसेल, याची प्लॅनिंग तर खूप आधी असेल. मला सांगाल की किती वर्षांच्या आधीपासून हे तुमच्या डोक्यामध्ये सगळं सुरू होतं, हे सगळं करायचं आहे म्हणून? जेव्हा आम्ही साधारणतः एक 10 वर्षाखाली आम्ही सर्वजण रोज आम्ही सकाळी मॉर्निंगला फिरायला जात असतो सायकलवर. आणि सायकलवर जात असता आमच्यावर कल्पना आली की आपण सर्व फॅसिलिटी एका रूप खाली पाहिजे आपल्याला. आणि त्या दिवशी आम्ही सर्व डॉक्टरांची म्हणजे इंटरव्ह्यू घेतले किंवा कोण कोण तयार आहे. पण ते करण्याकरता बरेच लोक पार्ट टाइम तयार झाले. आम्ही फक्त आमचं हॉस्पिटल चालत होते ते अटॅच होऊ, पण ते तसं आम्ही जेव्हा सर्वे केला आजूबाजू शहरात तर ते शक्य होत नव्हतं. आणि ते पूर्ण डिव्होशन त्यांना मिळत नव्हतं. आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही 3 जण मग आपले इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल बंद करून आणि एका शेताकडे सर्व फॅसिलिटी देण्याचा आम्ही प्रयत्न करायचं ठरलं. आणि आम्ही त्यामुळे हे 2 अग्रवाल सर आणि पापडकर फिजिशियन आहे, माझी पॅथॉलॉजी आणि ब्लड बँक आहे, आणि आमच्या 3घांचे मिसेस गायनेकोलॉजिस्ट आहे. तर आम्ही हे सर्व मिळून आम्ही अंडर वन रूम आम्ही घर आणि हॉस्पिटल जुने बंद करून या ठिकाणी ठरल्यामुळे आणि मग आम्ही सर्व 3 एकर मध्ये आम्ही जवळपास 1 लाख स्क्वेअर फूट जागा विकत घेतली आणि नंतर कन्स्ट्रक्शन केलं. आणि 2016ला आम्ही हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. तेव्हा सुधीर भाऊ मुनगंटीवार अर्थमंत्री होते आणि बाकीचे सगळे 5-6 मिनिस्टर आले. आणि ज्यावेळी 2016ला उद्घाटन केलं तर हे हॉस्पिटल फक्त पुसद किंवा यवतमाळ जिल्ह्यातच नाही, पूर्ण विदर्भातलं मेडिकल कॉलेज सोडलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल. कारण नागपूर किंवा अकोला अमरावतीचे जे हॉस्पिटल्स आहेत 1,10,000 किंवा 1,15,000 फुटाचे हॉस्पिटल कोणतेच नाही. आणि आमच्या सर्व डिपार्टमेंट, पेडियाट्रिक डिपार्टमेंटचा आयसीयू आहे, एनआयसीयू आहे, गायनिकचा आयसीयू आहे, फिजिशियन्सचे सगळे आयसीसीयू आहे, कॅथ लॅब आहे, ब्लड बँक आहे, सगळे फॅसिलिटी एका रूप मध्ये असल्यामुळे आम्ही बऱ्याच पेशंटला आणि तात्काळ सेवा देऊ शकतो. बिलकुल. आणि खरंच सर, आता तुम्ही जर सांगितलं आहे 3 जण तुम्ही तर आहात, पण तुमच्या वाईफ सुद्धा इथे कार्यरत आहे. आणि जेव्हा तुम्ही फॅमिली मिळून जेव्हा काहीतरी सांभाळत असतं तेव्हा आणखीन प्रकर्षाने ते सगळं जाणवत असतं लोकांना. आणि पुसदकरांना सुद्धा मला वाटते यापेक्षा आनंदाची बाब नसेलच, कारण तुम्ही दोघं मिळून जर सेवा देत आहात तर खूप छान प्रकारे हॉस्पिटल हे कार्यरत आहे. अरे वा, छान. बिलकुल. म्हणजे कधी पण कुठलाही पेशंट आला तर नक्कीच तुम्ही तिथे अवेलेबल होऊन जाता. क्रिटिकल जरी पेशंट आला तर तुम्ही लगेच अवेलेबल होता. सर, आता मला सांगाल की आता 7 वर्षांपासून तर आपण सेवा देतच आहात, पण आता काय काय आपल्या इथे ट्रीटमेंट होते, कुठल्या कुठल्या आजारांवरती आपल्या इथे ट्रीटमेंट केल्या जाते, काय सांगाल? आता आमच्या इथे या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 40 बेडचं आयसीसीयू आहे. बरं. 7-8 बेडचं आयसीसीयू आहे. म्हणजे कार्डियाक पेशंटसाठी जे लागतं ते एक 8 बेडचं आयसीसीयू आहे. शिवाय आमच्याकडे 30 बेडचं एनआयसीयू आहे. कारण आमच्या इथे फुल टाइम पिडियाट्रिशियन आहेत. फुल टाइम पिडियाट्रिशियन असल्यामुळे आमचं एनआयसीयू 30 बेडचं एक
अद्ययावत आणि उच्च प्रतीचं काम या NICU मध्ये होत आहे. बरोबर. आणि यवतमाळ जिल्ह्यातलं सर्वात मानाचं त्याला चिन्ह आहे की NICUचं काम इथे फार सुंदर होत आहे. सुंदरपणे सुरू आहे. म्हणजे व्हेंटिलेटरी सपोर्ट पासून सर्व छोट्या 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या बाळाला, प्रीमॅच्युअर बाळाला लागणारं सर्व आम्ही इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याची इक्विपमेंट्स आमच्याकडे आहेत. बिलकुल बिलकुल. शिवाय आमच्याकडे नेफ्रोलॉजी युनिटमध्ये डायलिसिस मशीन्स आहेत. आमच्याकडे 4 डायलिसिस मशीन्स आहेत. त्यामुळे पहिली डायलिसिस मशीन किंवा डायलिसिस युनिट पुसदमध्ये आम्ही सुरू केलं आणि आता सध्या त्या 4 मशीन्स आमच्या 24 तास डायलिसिस कार्यरत करतायत. आणि या पूर्ण परिसरात जे किडनीच्या पेशंटचा किंवा जो आजार होता त्याला डायलिसिसमुळे एक चांगलं जीवदान मिळालं आहे. बिलकुल. आणि कुठेही जायची गरज पडलेली कारण 4 मशीन आम्ही ते बिलकुल राऊंड द क्लॉक चालवतो आणि त्यामुळे सर्वांचा तिथे फायदा होतो. नक्कीच. शिवाय आपल्या इथे ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट आहे. ऑर्थोपेडिक फुल टाइम आहे आपल्याकडे. त्यामुळे ऑर्थोपेडिकचं पूर्ण काम, ट्रॉमा युनिट, ऑर्थोपेडिक युनिट, सर्जरी, सर्व प्रकारच्या सर्जरी, ऑर्थोशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी, ऑर्थोचे रिलेटेड आणि जनरल सर्जरी, सर्व प्रकारच्या सर्जरी आपल्याकडे होतात. आणि याशिवाय गायनिकचं वर्क आमच्याकडे आहेच. गायनाकोलॉजिस्ट येणार असल्यामुळे गायनिकचं एक टर्शरी सेंटर आहे आमचं. टर्शरी सेंटरचा अर्थ असा आहे की आपल्या पूर्ण 100 किलोमीटरमध्ये 3 गायनाकोलॉजिस्ट विथ ऍडव्हान्स मॅनेजमेंट, जिथे ब्लड बँक लागते, फिजिशियन लागतात, ICUचं बॅकअप लागतं, हे सर्व एकत्र असल्यामुळे असं पूर्ण एकत्र वन रूफ खाली ही पूर्ण आपण सेवा प्रदान करू शकतो. आणि त्यामुळे गायनिकचं जे वर्क आहे म्हणजे आपल्या शेजारी म्हणजे या पूर्ण 50, 60, 70, 100 किलोमीटर मध्ये गायनिकचा काही मेजर प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला मेडिकेअर शिवाय तो सॉल्व्ह करू शकत नाही, ही आमची ख्याती आहे. त्यामुळे ते टर्शरी सेंटर म्हणून नावाजलेलं आहे. आणि ब्लड बँक आहे आमच्या इथे. ब्लड बँक बद्दल सर सांगतीलच. 24 तास ब्लड बँक असल्यामुळे ब्लड बँकची सेवा आणि ब्लड अवेलेबल असेल तर आपल्याला हे फार मिळतं. इमर्जन्सी मध्ये ब्लड खूप मोठी गोष्ट असते, महत्वाची गोष्ट असते ती. ब्लड बँकचे बाकीचे कंपोनंट्स असतात ते आपल्याकडे असतात. शिवाय आपल्याकडे फिजिओथेरपीला लागणारं डेंटल युनिट आहे. डेंटलचे आपल्याकडे MDS लोक आहेत, ते पण त्यांची सेवा 24 तास देत आहेत. फिजिओथेरपी युनिट आहे आपल्याकडे. म्हणजे त्या पूर्ण मेडिकल फॅसिलिटीशी लागणारं सर्व ब्रांचेस आम्ही डेव्हलप केलेले आहेत. डोळ्याच्या इथे सर्व फॅको सर्जरी पासून सर्जन होतात. फॅको सर्जन आमच्याकडे अवेलेबल आहे आणि 24 तास त्यांची पण सेवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्टची आमच्या इथे अवेलेबल असल्यामुळे ती पण एक आमच्याकडे जे ICU आहे, सर्व जे इमर्जन्सीज आहेत म्हणजे साप चावलेले पेशंट्स आहेत, काही पॉइझनिंग्स आहेत, ट्रॉमा आहेत, सर्व प्रकारचे पेशंट्स आम्ही घेतो. आणि कोविड मध्ये सुद्धा आम्ही एक टॉप क्लास हॉस्पिटल इन द डिस्ट्रिक्ट असा मान मिळवला आहे. 120 बेडचं कोविड सेंटर यवतमाळ जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं कोविड सेंटर इथे होतं. 120 बेडचं होतं आणि आमच्याबरोबर 150 पेशंट पर्यंत कोविडचे ऍडमिट होते. अरे बापरे. आणि आम्हाला आमच्या महात्मा फुले योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातून टॉप मोस्ट सेवा केल्याबद्दल 3 वर्ष कलेक्टर आणि पालकमंत्र्यांच्या पुरस्कार मिळाले. अरे वा, नक्कीच. आणि सर खरंच खूप महत्वाची गोष्ट होती कारण कोविड काळामध्ये तुम्ही एक आशाचा किरण होते आम्हा सगळ्यांसाठी आणि तुम्ही डॉक्टर लोकांनी खरंच खूप छान सेवा दिलेली आहे. कठीण दिवस होते ते पण आपण त्यातून आणि निघून गेले बाहेर निघालो. बिलकुल. सर मला आता सांगाल की सरांनी जसं सांगितलं वेगवेगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या आजारांवरती इथे इलाज होतो. जसं की ब्लड बँक आपल्याकडे आहे. मला ब्लड बँक विषयी पण थोडीशी माहिती द्याल आणि आणखीन समजा या व्यतिरिक्त आणखीन काय काय इथे इलाज होतो, काय काय सुविधा नेमक्या आपल्या मेडिकेअर हॉस्पिटलला आहेत? आपल्या इथे पुसदचं एकमेव ब्लड बँक आहे पुसद तालुक्यातली आणि यवतमाळ जिल्ह्यातली पहिली प्रायव्हेट ब्लड बँक आपल्या इथे आहे. आणि आपल्या इथे साधारणतः महिन्याला 300 ते 400 बॉटल ब्लड कलेक्शन केलं जातं आणि आपल्या इथे जवळपास 500 बॉटल रक्त सप्लाय आजूबाजू सगळे आहेत. पुसद, दिग्रस, उमरखेड इतकाच नव्हे तर हिंगोली, वाशिम, किनवट, माहूर, हैदराबाद पर्यंत आपल्या इथून ब्लड जातात. आणि आपण कॉम्पोनंट ब्लड सेवा असल्यामुळे
आपण एक युनिट जे आहे ते 3 जणांना ब्लड देतो. ब्लड कलेक्ट केल्यानंतर त्यातलं जो प्लेटलेट असतात, डेंग्यू मलेरिया ज्यामध्ये प्लेटलेट कमी होतात त्यांना त्या रुग्णांना देतो. आणि ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांचं ऑपरेशन वगैरे आहे, त्यांना पॅक्सिल व्हॉल्यूम देतो. आणि प्लाझ्मा जो आहे तो बर्नच्या युनिट, बर्न किंवा अदर दुसरे पेशंट आहेत त्यांना प्लाझ्मा देतो. म्हणजे एकानं रक्तदान केल्यानंतर 3 पेशंट त्यातून जीव वाचवला जातो. आणि आमच्याजवळ सतत 200 ते 300 ब्लड बॉटलचा सप्लाय अवेलेबल राहतो. त्यामुळे कितीही मोठी इमर्जन्सी आली तरी आम्ही त्यांना हँडल करू शकतो. बिलकुल, नक्कीच. सर, आता तुम्ही इथे अविरतपणे सेवा देत आहात गेली 7 वर्षांपासून, पण मूळ जे आपलं जे एज्युकेशन असतं, जे शिक्षण असतं, ते मला यावेळी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं जे शिक्षण आहे ते नेमकं कुठनं झालेलं आहे, कुठून शिकला आहात तुम्ही, ते सगळं काय सांगा. मी MBBS आणि MD नागपूरहून केलेलं आहे. बरं. आणि तेव्हापासून माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तेव्हापासून मी पुसदलाच आहे. सुरुवातीला 1-2 वर्ष गव्हर्नमेंट सर्व्हिस पण केली आहे, पण तेव्हापासून मी पुसदलाच आलो. आणि पुसदला तेव्हापासून आज जवळजवळ 35 वर्ष माझी इथे सेवा होती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमचं जे मुख्य ड्रीम होतं या हॉस्पिटलला मल्टी स्पेशालिटी करायचं आणि शिवाय इथे कार्डियाक सर्जरी करायची, हे आमचं मुख्य एम होतं की पुसदमध्ये कार्डियाक सर्जरी झाली पाहिजे. बायपास आणि त्या प्रकारचे ऑपरेशन पुसदला झाले पाहिजे. कारण इथून सर्व जे आहे ते 150-200 किलोमीटर आहे. त्यामुळे सर्वांना जर कोणाला हार्ट अटॅक जर आला तर त्या पेशंटला त्या हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत फार म्हणजे रस्त्यातच त्यांचा जीव जायचा. त्यामुळे ती एक आयडिया आमच्या डोक्यात होती की आपल्याला कार्डियाक सर्जरी पुसदमध्ये कुठल्याही परिस्थितीत सुरू करायची आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सुरुवातीपासूनच प्लॅन केला होता. त्या प्रकारची ओटी आम्ही डेव्हलप केली होती आणि त्या प्रकारची मॉड्युलर ओटी, बाकीचं सर्व सेटअप आम्ही केलं. आणि आम्ही गेल्या 3 वर्षा अगोदर इथे कार्डियाक सर्जरी केली. आम्ही आतापर्यंत एक 15-20 बायपास सर्जरी केलेल्या आहेत. वॉल रिप्लेसमेंट आणि ह्या सारख्या सर्व कार्डियाक सर्जरी आम्ही इथे करू शकलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की आम्ही या पुसदमध्ये ह्या प्रकारची प्रथम सेवा देऊ शकलो. आम्ही हार्टचे ट्यूमर देखील ऑपरेट केलेले आहे. अरे बापरे. हार्टचे ट्यूमर्स आहेत, मिक्झोमा वगैरे, ते देखील ऑपरेट करून आम्ही इथे काढलेले आहे. अरे वा, छान. म्हणजे हे हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ब्रेनच्या सर्जरी, स्पाईनच्या सर्जरी, सर्व प्रकारच्या सर्जरी ज्या काही नागपूरमध्ये किंवा मेट्रो सिटीला होतात, सगळ्या ऍडव्हान्स सर्जरी आमच्या इथे होतात. मुळात तुमचं जे स्वप्न होतं, तुमचं जे ध्येय होतं, तुम्ही जे मनात ठरवलं होतं ते मात्र तुम्ही नक्कीच करून दाखवलेलं आहे. पुसदकरांसाठी तुमची सेवा ही देणं सातत्याने सुरूच आहे. सर, जसं की सरांनी सांगितलंय त्यांचं प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणाहून झालंय, आपलंही प्रशिक्षण MBBS आणि MD दोन्ही नागपूरहून झालेलं आहे. नंतर मी 3 महिन्यासाठी ऍडव्हान्स कोर्स जर्मनीला केलेला आहे. त्यानंतर मी पुसदला प्रॅक्टिस. बिलकुल बिलकुल. सर, आता मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की महात्मा फुले योजनेअंतर्गत इथे इलाज होतो. मला सांगाल की आणखी कुठल्या योजना आहे की, कारण बरेचसे जे पेशंट्स असतात इथे खेडे विभागातून आलेले असतात, तर त्यांची परिस्थिती नसते हॉस्पिटलला तेवढं बिल पे करण्याची, काय काय योजना अंतर्गत आपल्या इथे इलाज होतो? आपल्या महात्मा फुले योजना, नंतर पोलीस कुटुंब योजना, आणि शिवाय आपण सर्व हॉस्पिटलचे जे TPAs असतात, म्हणजे कॅशलेस जे फॅसिलिटी असते, ती पूर्ण आपण सर्व जितक्या कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहे त्या सर्वांच्या TPA आम्ही आहोत. आणि त्यामुळे कोणत्याही कंपनीचं जर कोणी कॅशलेस जर कोणाला पाहिजे असेल, कॅशलेस सर्व्हिसेस आम्ही त्या अंडर देऊ शकतो. त्यामुळे ती एक फॅसिलिटी सर्वांना मिळतेच आहे. शिवाय आम्ही आमच्याकडे कॅथलॅब सुरू केली. कॅथलॅब सुरू करून म्हणजे हार्ट अटॅक आल्यानंतर जे आपल्याला त्यांच्या व्हेसलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते पाहण्यासाठी कॅथलॅब सुरू केली. कॅथलॅबमध्ये आम्ही अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी आतापर्यंत जवळजवळ 600 अँजिओग्राफी आणि 350-400 पर्यंत आम्ही अँजिओप्लास्टी करू शकलो. आमच्याकडे फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट आहे. आणि शिवाय रिसेंटली आमच्याकडे न्यूरो फिजिशियन DM कार्ड आता जॉईन होत आहेत. त्यामुळे न्यूरोलॉजीचं सुद्धा डिपार्टमेंट आमच्याकडे आता डेव्हलप होत आहे. आणि कार्डिओलॉजीचं वर्क आता हे वाढेल दिवसेंदिवस. आणि ह्या कार्डिओलॉजीच्या वर्कमधून आपली पुसद परिसरात चांगली सेवा होईल असा आमचा मानस आहे. आणि अशी आमची इच्छा आहे की आपल्या सर्व प्रकारचं काम पुसदला झालं पाहिजे. सर्व प्रकारचं काम झालं पाहिजे. आणि सर, आता काळाची गरज बघून तुम्ही ज्या गोष्टी अवेलेबल करण्याचं ठरवलेलं आहे, यापुढेही तुमचे काही प्लॅनिंग असतील डोक्यामध्ये, कारण तुम्हाला माहिती आहे कसा काळ येणार आहे आणि काळासोबत कसं चालायचं आहे. तर यापुढे आणखीन काय प्लॅनिंग आहेत का हॉस्पिटलला घेऊन, काही आणखीन करायचं आहे नव्याने?
आम्हाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे काढायचं आहे. बरं. म्हणजे जेणेकरून आमच्या वेळेस काय फक्त MBBS लोक होते, नंतर सर आल्यापासून ग्रॅज्युएट लोक झाले. आता आमचं असं स्वप्न आहे की पुसदला सुपर स्पेशालिस्ट सुद्धा आलेल्यामुळे आम्ही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू करत आहे. आता माझा मुलगा DM कार्डिओलॉजी झालेला आहे. अरे वा, छान. तो आता पुढच्या महिन्यात जॉईन होणार आहे. अरे वा, सुनबाई DM न्यूरोलॉजी झालेली आहे. अरे वा, जॉईन होणार आहे. म्हणजे पूर्ण फॅमिली इथे. सरांचा मुलगा गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे, तो इथे जॉईन होणार आहे. अरे वा, आणि सरांची सुनबाई आहे ती मध्ये सुपर स्पेशालिस्ट तिथे केलेला आहे, ती पण जॉईन होणार आहे. आणि अजून बरेच सुपर स्पेशालिस्ट आम्हाला जॉईन करून आम्ही बाजूला एक सुपर स्पेशालिटी विंग काढत आहे. आणि सगळ्या सुपर स्पेशालिस्ट म्हणजे सगळ्या लोकांना त्यासाठी देखील सुद्धा सगळं काम झालं पाहिजे, झालं पाहिजे, ते आमचं स्वप्न आहे. आणि इतकेच नव्हे, आम्ही जे शिक्षण क्षेत्र आहे त्यामध्ये आम्ही ANM कॉलेज, GNM कॉलेज आणि मेडिकल कॉलेज आपल्याला उभारायचं आहे. नाही, नर्सिंग कॉलेज, ANM, GNM आणि BSc नर्सिंग तिन्ही कोर्सेस आम्ही पुढच्या वर्षी चालू करत आहे. अरे वा, छान. नक्कीच. आणि हे म्हणजे पेशंट साठीच नाही तर जे काही स्टुडंट आहेत ज्यांना नव्याने आता या फील्डमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्या साठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की पुसदमध्ये नर्सिंग कॉलेज सुद्धा लवकरच स्थापन होणार आहे आणि इथे ANM, GNMचं प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला लवकरात लवकरच घेण्यात येईल. सर, महत्वाचं कारण काय, पुसदमध्ये इतके हॉस्पिटल आहे, बरोबर, त्यामध्ये प्रशिक्षित स्टाफ खूपच कमी आहे. खरंच आहे. आणि बऱ्याच हॉस्पिटलला एकही प्रशिक्षित स्टाफ ANM, GNM नाही, तरी देखील त्यांना 10वी 12वी पास म्हणजे घेऊन काम करावं लागतं. तर ही फार मोठी अडचण होती. आम्हाला देखील सुरुवातीला ट्रेन स्टाफ केरळा किंवा तिथून बोलवा लागला. तर त्याकरता आम्हाला जाणवलं की आमच्या मीटिंगमध्ये बऱ्याचदा डिस्कशन होतं की आपल्याला ट्रेन स्टाफ मिळत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की ट्रेन स्टाफ आपणच तयार करायचं, इथले स्टाफ तयार करून इथेच त्यांना जॉब मिळू शकतो. आता इतक्यात रिसेंटली आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स आमचं जे सेंटर हॉस्पिटल जे आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट सेंटरसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने DNBचे सर्व कोर्सेस आम्हाला मिळालेले आहेत. त्यामुळे आता आमच्याकडे DNB मेडिसिन आणि सर्व प्रकारचे DNBचे डिप्लोमा याचे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स अवेलेबल आहेत. त्यामुळे साधारणतः वर्षाला 14-15 स्टुडंट्स आमच्याकडे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स. त्यामुळे DCS, DGO, DA आणि DNB मेडिसिन या प्रकारचे सर्व स्टुडंट्स इथे असल्यामुळे कामाचं जे स्वरूप आहे आणि कामाचा जो दर्जा आहे तो एकदम चांगला झाला आहे. पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असल्यामुळे त्यांचं कामाचं जे स्वरूप आहे ते खूप छान झालं आहे आणि त्यांची सेवा त्यांना आमचं ट्रेनिंगही होऊन राहिलं, त्यांना आम्ही शिकवतो सुद्धा, त्यांचे क्लासेस घेतो आणि त्यांच्या सेवा आपण पेशंटला वापरतो आणि पेशंटला पण खूप छान प्रकारे इथे सेवा मिळतेच आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना शिकवण्याकरता आम्हालाही वाचावं लागतं, त्यामुळे आम्ही देखील अपडेट होत आहात, अजून अपडेट होऊन जाता तुम्ही. आणि खरंच लहान असो की मोठा आपण शिकायला पाहिजे आणि कोणाकडनं तरी आपल्याला शिकायला मिळतच. सर, मगाशी सर बोलले की वेगवेगळ्या आजारांवरती इथे ट्रीटमेंट होते, पण मुख्यतः इथे कुठले कुठले डॉक्टर्स आहेत, मला त्या डॉक्टर्स लोकांची नावे सुद्धा यावेळेस ऐकायला आवडतील की कुठल्या कुठल्या आजारांवरती कुठले कुठले डॉक्टर्स आहेत, प्लीज सर. आता कार्डिओलॉजीमध्ये डॉक्टर सजल चिद्दरवार आहे. बरं. न्यूरोलॉजीमध्ये डॉक्टर दीपाली चिद्दरवार आहे. बरं. ऑर्थोपेडिक्समध्ये डॉक्टर राहुल जाधव आहेत. बरं. पेडियाट्रिक्समध्ये आमच्याकडे 2 आहेत, डॉक्टर सूरज गोंडसे आणि डॉक्टर सचिन आहेत थोरकर. गायनेकॉलॉजीमध्ये डॉक्टर मिसेस पापळकर, डॉक्टर मिसेस चिद्दरवार आणि डॉक्टर मिसेस अग्रवाल आहेत. त्यानंतर डेंटलमध्ये डॉक्टर अंकुर जैन MDS आहेत, त्यांची मिसेस डॉक्टर अंकिता जैन ते आहेत. सर्जरीमध्ये आमच्याकडे डॉक्टर विक्रांत लोहकरे MS जनरल सर्जरी औरंगाबादून केलाय, त्यांनी जॉईन केलाय फुल टाइम. आणि ऑप्थॅल्म डिपार्टमेंटची धुरा बघते आहेत डॉक्टर हर्षल एरकाडे, MS ऑप्थॅल्म आहेत. आणि फिजिओथेरपिस्ट आहे शिवाय. आता ह्या सर्व गोष्टी शिवाय आमच्याकडे CT आणि MRI इन हाऊस आहे. त्यामुळे CT MRI शिवाय आमच्याकडे आता EEG आणि न्यूरोलॉजीचे सर्व इन्व्हेस्टिगेशन्स घातलेले आहेत. आमच्याकडे डेक्झा बोन स्कॅन आहे, जे बऱ्याच हॉस्पिटलमध्ये नाही आहे, म्हणजे नागपूरलाच आहे, त्याच्यानंतर आम्ही आमच्याकडे आणलंय ते. म्हणजे हाडाची ठिसूळता पाहायसाठी किंवा त्याचं कॅल्शियमची कंटेंट पाहायसाठी ते मशीन असतं आणि ते डेक्झा स्कॅनचं ऍडव्हान्स मशीन सुद्धा आमच्याकडे आम्ही वापरून राहिलो. त्यामुळे पूर्ण ऑर्थोपेडिक्स आणि बाकीच्या तपासणीत ते एक महत्वाचं त्याचं स्थान आहे. नक्कीच.
आणि ज्या तुम्ही एका छताखाली सगळ्या गोष्टी आणण्याचा जो मानस आहे आणि इव्हन यापुढे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याचा तुमचा जो मानस आहे, नक्कीच हा पूर्णत्वास येऊ आणि आमच्या चॅनल कडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहेतच. आणि ज्या काही ऍडव्हान्स गोष्टी पेशंटला लागत असतात, आता नवीन नवीन मार्केटमध्ये येत असतात, त्या गोष्टी सुद्धा आपल्या हॉस्पिटलला अवेलेबल आहेतच. पण सर, यावेळेस आणखीन बरेचसे दर्शक आपल्याला बघत आहेत, यवतमाळ जिल्ह्यातील काही लोक आपल्याला बघत आहेत. काय संदेश द्याल या हॉस्पिटल बद्दल, काय मार्गदर्शन कराल इतर लोकांना, इतर रुग्णांना, काय सांगाल जातं आता मार्गदर्शन म्हणजे असं की फक्त प्रत्येक रुग्णांनी आपली सेवा इथे जेव्हा घेताना आम्ही बरेचदा पेशंटकडे पैसे आहेत किंवा नाहीत, किंवा त्यांच्याकडे अवेलेबिलिटी आहे की नाही, हे न बघता आमचं त्यांना पेशंटला पहिले ट्रीट करणे आणि त्याचा जीव वाचवणे याकडे आमचा मुख्यतः कल असतो. पैसे काय कमी जास्त होतील तो काही इश्यू नसतो, पण ही सेवा सर्वांनी रुजू करून घ्यावी. आपल्या बरेचदा काय असतं की काही वेळेस एकच स्पेशालिटी ते करू शकत नाही, त्यामुळे त्याला मल्टिपल लोक लागतात, मल्टिपल स्पेशालिस्ट लागतात. आणि मल्टिपल स्पेशालिटी जिथे आहे तिथे त्याची जी सेवेची जी प्रत आहे ते खूप चांगली असते आणि त्याच्यातून पेशंटला जीव वाचवण्याचा चांगला शक्यता जास्ती असते. तर त्यामुळे ही सेवा सर्वांनी रुजू करून घ्यावी आणि आम्हाला अशीच पुढे लोकांनी संधी द्यावी सेवा करण्याची, ही आशा आम्ही बाळगतो. आणि पुसदमध्ये मेडिकल फील्डमध्ये मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं जसं याचं नामकरण आता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोबत मेडिकेअर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं झालेलं आहे, कारण आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असल्यामुळे. तर ह्या इन्स्टिट्यूटची साठी आपल्या सर्वांनी सहकार्य करावं अशी आपल्याला विनंती आहे. आम्ही दुसरी गोष्ट मला सांगायची आहे, आम्ही सर्व प्रकारची ट्रीटमेंट तर करतोच, पण लोकांनी आता प्रिव्हेन्शन घेण्याची गरज आहे. त्यांनी आपल्या 40 वर्षानंतर सगळं चेकअप करून घ्यायचं, म्हणजे जे हार्ट अटॅक येण्याची शक्यता आणि प्रिव्हेंटिव्ह सर्व जे आहे ते करून महत्वाचं आहे. आणि ते आम्ही रेग्युलरली कॅम्प त्याचे घेतो, म्हणजे रोटरी क्लब असो की IMA असो की सगळ्या संस्थामार्फत असो किंवा बँकच्या असो, त्या सगळ्यांची आता आम्ही पोलीस दलांचं पूर्ण प्रिव्हेंटिव्ह चेकअप केलं होतं. तर ते महत्वाचं आहे की कोणतीही बिमारी होण्याच्या अगोदर महत्वाचं आहे, प्रयत्न करतो. येस, बिलकुल, नक्कीच. आणि खरंच तुमचा जो एम असतो तो त्याच्यावरतीच असतो की पेशंटनी लवकरात लवकर कसं बरं व्हावं, त्याला त्याच्या त्रासामधनं कधी लवकरात लवकर मुक्ती मिळते. सर, खूप छान वाटलं तुम्हाला दोघांशी यावेळेस चर्चा करत असताना. आणि गदर महाराष्ट्राला धन्यवाद, त्यांनी आमचं जे इथे सोयी असलेल्या सगळ्या जनतेपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल धन्यवाद. बिलकुल, धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्हाला दोघांचे खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर सतीशजी चिद्दलवार सर आणि त्याचबरोबर डॉक्टर वीरेनजी पापळकर सर. या दोघांनी आपल्याला खूप छान प्रकारे माहिती दिलेली आहे मेडिकेअर हॉस्पिटल आणि मेडिकेअर इन्स्टिट्यूट बद्दल. अधिकही तुम्हाला जर माहिती हवी असली तर तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती संपर्क साधू शकता आणि खाली ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला इथे पोहोचण्यामध्ये काही अडचण येणार नाही. काही प्रश्न देखील तुम्हाला विचारायचे असतील या हॉस्पिटल बद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन